संत तुकाराम महाराज. कथारूप परिचय. शिवाजी वाघमोडे. देहू हे छोटेसे गाव इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले. त्या गावात एक साधा शांत स्वभावाचा मुलगा जन्माला आला. नाव होते तुकाराम. लहानपणापासूनच तुकाराम अत्यंत संवेदनशील आणि दयाळू होते. घरचा व्यापार होता, पण त्यांच्या मनाला संसारात फारसा रस नव्हता. त्यांचे मन सतत विठ्ठलाच्या नामस्मरणात रमायचे. गावात दुष्काळ पडला, व्यापार बुडाला, कुटुंबावर संकटे आली, तरीही तुकाराम महाराजांनी देवावरील श्रद्धा कधी सोडली नाही. संकटांच्या काळात ते इंद्रायणी नदीकाठी बसून विठ्ठलाचे नाम घेत त्यांच्या ओठातून सहज अभंग उमटू लागले. त्या अभंगातून त्यांनी समाजाला प्रेम, समता आणि भक्तीचा संदेश दिला. जातपात, अहंकार आणि अन्याय याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. काही लोकांनी त्यांच्या अभंगांची निंदा केली. म्हणाले, तू साधा माणूस, तुला वेदशास्त्र कसे कळणार? पण तुकाराम महाराजांनी शांतपणे उत्तर दिले, देव सर्वांचा आहे. त्यांच्या अभंगांना इंद्रायणी नदीत फेकण्यात आले अशी कथा सांगितली जाते. पण काही दिवसांनी तेच अभंग पाण्यावर तरंगत परत मिळाले. लोकांना त्यांच्या भक्तीची खरी ताकद कळली. त्यांच्या कीर्तनाने हजारो लोकांच्या जीवनात बदल झाला. ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष महाराष्ट्रभर घुमू लागला. शेवटी एक दिवस फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराज कीर्तन करता करता वैकुंठाला गेले असे वारकरी मानतात. आजही त्यांची आठवण आली की मन भक्तीने भरून येते. आज तोच दिवस तुकाराम बीज म्हणून विभूतवाडी या गावामध्ये मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे. आम्ही जातो आपुल्या गावा, आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम